Welcome to the course Fluid Mechanics. I am Professor Vinil Kungari, working as a lecturer SPM Polytechnic, Kumte, Solapur. So today we will see one more property of fluid, that is a compressibility and bulk modulus. So here written as compressibility is the reciprocal of bulk modulus of elasticity, which is defined as the ratio of compressive stress to the volumetric strain. So look at this figure. This is all a cylinder fitted with a piston as shown in figure. So this is a cylinder and this is a piston. So initially this is a actual volume and the applied pressure is, that is a P, and initial volume is V. When the piston is moving from the right to left, then there is a change in volume, म्हणजे काय dV. ॲक्च्युअल व्हॉल्यूम जे आहे त्याला आपण V म्हणू आणि चेंज इन व्हॉल्यूम जे आहे त्याला आपण dV म्हणू. सेम जे प्रेशर अप्लाय करतो त्याला आपण P म्हणू आणि चेंज इन प्रेशर आपण dP म्हणू. सो बल्क मॉड्युलस काय असेल, इन्क्रीज इन प्रेशर म्हणजे डेल्टा P किंवा dP आपण त्याला म्हणू येतं, आणि व्हॉल्यूम टू द व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन म्हणजे काय dV/V. व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे आपण इथं काय म्हटलं आहे, मायनस साईन घेतलं आहे. सो bulk modulus K is equal to dP/dV into V, and compressibility काय असेल 1/K. So this is what the compressibility and bulk modulus, one of the property of fluid. So the next concept is vapor pressure. So vapor pressure in this, the change from liquid state to the vapor is called as a vaporization. म्हणजे काय, लिक्विडला जेव्हा आपण हीट करतो किंवा पाण्याला जेव्हा आपण हीट करतो तेव्हा ते कशामध्ये कन्वर्ट होतं, वेपर्समध्ये. त्यालाच आपण वाफ असे म्हणू शकतो. आता या ठिकाणी बघा, एक क्लोज्ड कंटेनर आहे, तर त्याच्यामध्ये काहीतरी अमाऊंट वॉटर, पाणी तिथं आहे. जेव्हा आपण हीटरने त्याला हीट केलं आहे, त्या पाण्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं, वाफेमध्ये झालं आहे. वाफेची डेन्सिटी कमी असल्यामुळे ते कंटेनरच्या टॉप पोर्शनमध्ये ॲक्युमुलेट झालेलं आहे. सो जेव्हा हे वेपर्स वाढतील तेव्हा त्या वेपर्सकडून या वॉटरवर काहीतरी अमाऊंट ऑफ प्रेशर डेव्हलप होईल आणि त्यालाच आपण काय म्हणायचं, वेपर प्रेशर म्हणायचं. सो बघा इथं काय म्हणलं, द प्रेशर ॲट विच द लिक्विड इज कन्वर्टेड इन टू वेपर इज कॉल्ड ॲज अ वेपर प्रेशर. सो हे काय झालं, वेपर प्रेशरचं कन्सेप्ट झालं. So this is a pressure applied by the vapors on the liquid in a closed container. It's called as a vapor pressure. हे कन्सेप्ट आपल्याला टर्बाईन आणि पंपमध्ये महत्त्वाचं असेल. ठीक आहे. सो द नेक्स्ट कन्सेप्ट इज सरफेस टेन्शन अँड कॅपिलरी. सो फर्स्ट विल सी द सरफेस टेन्शन. डेफिनेशन आपण बघूया आधी. Surface tension is defined as the tensile force acting on a surface of a liquid such that the contact surface behaves like a membrane under tension. It is denoted by sigma and its SI unit is Newton per meter. So ह्या दोन गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. सरफेस टेन्शनचं डेफिनेशन आणि त्याचं युनिट न्यूटन पर मीटर. सो सरफेस टेन्शनचं एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करू शकतो की जेव्हा एखाद्या स्टील वॉटरमध्ये, म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल की कुठल्याही स्टेबल वॉटरमध्ये किंवा पाण्यामध्ये एखादा खडा पडला की ते सर्क्युलर पॅटर्न तिथे डेव्हलप होतं आहे. सो ते सर्क्युलर पॅटर्न जे डेव्हलप होतं आहे दॅट इज ओनली ड्यू टू द सरफेस टेन्शन. म्हणजे वॉटरची जी टॉप लेअर असेल तर ते काय झालं आहे, एक मेम्ब्रेन टाईप झालं आहे, स्ट्रेच त्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे जेव्हा एखादा खडा त्या पाण्यात पडेल तेव्हा ते खडा ज्या पॉईंटला पडलेला आहे तिथून काहीतरी एक सर्क्युलर पॅटर्न डेव्हलप होतं. सो ते एक एक्झाम्पल तुम्ही सरफेस टेन्शन असं समजू शकता. सो द सरफेस टेन्शन इज ओनली ड्यू टू द कोहेजन. कोहेजन म्हणजे एकमेकांकडे अट्रॅक्ट होतं. सो सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड ड्रॉपलेट. सो ड्रॉपलेट जे आहे, सो त्याच्यामध्ये काय असेल फॉर्म्युला, पी म्हणजे काय प्रेशर असेल, सिग्मा म्हणजे सरफेस टेन्शन असेल आणि डी इज अ डायमीटर ऑफ ड्रॉपलेट. सो हे फॉर्म्युला आपल्याला महत्त्वाचं असेल या ठिकाणी.
त्यानंतर सेकंड आहे सरफेस टेन्शन ऑन हॉलो बबल. सोप बबल आपण तिथं म्हणू शकतो, जे हॉलो आहे त्यामध्ये इनसाइड प्रेशर पी असेल आणि 8 सिग्मा अपॉन डी. डी म्हणजे काय, डायमीटर ऑफ बबल. हे असं आपण कन्सिडर करू शकतो. तर नेक्स्ट आहे लिक्विड जेट. लिक्विड जेटमध्ये आपण पुढे बघूया. सो लिक्विड जेट म्हणजे काय, एखादा पाईपचा तुकडा आपण समजू शकतो. त्या पाईपच्या तुकड्यामधून जे काही फ्लो येतं एका जेट टाईप असतं, तर ते जेटचं डायमीटर डी असेल आणि त्याच्यावर ॲक्ट होणारं प्रेशर म्हणजे पी असेल आणि सरफेस टेन्शन सिग्मा. तर फॉर्म्युला काय असेल, पी इज इक्वल टू 2 सिग्मा अपॉन डी आणि डी काय असेल, डायमीटर ऑफ जेट. तर या ठिकाणी एक स्केच बघा. तर 2 वेगवेगळ्या फ्लुईड जेव्हा असतील तेव्हा इथे सरफेस टेन्शन डेव्हलप होतं. तर या ठिकाणी हे लिक्विडमध्ये हे एक बबल आहे. सो बबलचं जे लेअर असेल, सो दॅट इज ड्यू टू द सरफेस टेन्शन. एक लेअर इथं बनलेलं आहे. सिमिलरली या ठिकाणी बघा, वॉटर आणि एअर ह्या दोघांमध्ये एक लेअर बनलेलं आहे. सो दिस इज ओनली ड्यू टू द कोहेजन. सो हे एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, दॅट इज ओनली ड्यू टू द कोहेजन. सो हे काय असेल, हे पण सेम, इथं एअर, इथं वॉटर आणि हे काय असेल, एक बबल असेल. सो दिस इज वॉट द केस ऑफ सरफेस टेन्शन.